आज ना मिस्टरांनी शेवग्याची भाजी बनवायची फर्माईश केली होती आणि तसं पण ना खूप दिवस झाले होते भाजी बनवली नव्हती. तर म्हटलं चला मग आज रात्री जेवायला शेवग्याची भाजी बनवावी. साधी सिंपल अशी माझ्या पद्धतीने. तर चला तर मग अगोदर ना पहिल्यांदा कुकरला डाळ शिजवायला ठेवली. नंतर माझं कटिंग काम चालू केलं. आता शेवगा खूप पद्धतीने बनवला जातो. वाटण टाकून किंवा सुका. पण आमच्या घरात ना डाळ शेवगा जास्त आवडतो. आता ज्याची त्याची बनवण्याची पद्धत आवड-निवड वेगळी असते, बरोबर ना? अशा प्रकारे माझा शेवगा कट करून झाला होता. आता इकडे मी गॅसवर कढईत पाणी उकळण्यास ठेवलं होतं. यात शेवगा टाकून दिला आणि 5 ते 10 मिनिटं चांगला शिजून दिला. आता डाळ छान प्रकारे शिजून झाली होती. लगेचच लागले मी फोडणीच्या तयारीला. पातेल्यात तेल टाकून छान गरम झालं. त्यात लसूण, जिरे, मोहरी आणि आपले घरचे मसाले टाकले. थोड्या सेकंद छान परतल्यावर त्यात डाळ टाकून दिली व शेवटी शेवगा आणि कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे उकळी आल्यावर तयार झाली होती सिंपल अशी शेवग्याची भाजी. नंतर मी भाकरी बनवायला घेतली. आता आमच्या इथे ना रात्रीच्या वेळी ना भाकरीच असते. एक टाईम चपाती, एक टाईम भाकरी. तसं पण ना भाकरी शरीरासाठी हेल्दी असते म्हणतात ना. तर आपल्याला माहीतच आहे. अशा प्रकारे स्वयंपाक तयार झाला होता. लगेचच आम्ही जेवायला बसलो आणि भाकरी अशी चुरून खाल्ली ना अजूनच भारी लागते. छान असं जेवण झाल्यावर लगेचच मी जेवण जिरवण्यासाठी कामांना लागले. भांडी वगैरे स्वच्छ घासून धुवून घेतली. चला तर मग आजसाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.